कसा लागू शकतो हे त्यांना सहनच होईना आणि मग ईव्हीएमच्या बद्दल सातत्याने काही ना काही टीकात्मक बोलण्याचा त्यांनी सुरुवात केली। कुठं आंदोलन कर, कुठं सह्या कर। वास्तविक देशाचे सर्वोच्च जे सुप्रीम कोर्ट आहे त्या सुप्रीम कोर्टमध्ये देखील अनेकदा न्याय व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या मान्यवरांनी हे कुठेही आम्ही बदलणार नाही, हे बरोबर आहे, हे सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्याकडे सोपस्कर दुर्लक्ष करून एक त्यांच्या कार्यकर्त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांनी ती सगळी गोष्ट केली। ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, पण तो निकाल लागल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र बसलो। जवळपास भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या, राष्ट्रवादीला 41, शिंदे साहेबांना 57 जागा लढवल्या। त्याचं प्रमाण जर बघितलं तर भाजपला पर्सेंटेज सगळ्यात जास्त, नंतर राष्ट्रवादीला, नंतर शिवसेनेला। अशा पद्धतीनं हे सगळे चित्र पाहायला मिळालं। मला खरं तर नंतर लवकरच तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला यायचं होतं, परंतु मी तिथं अडकून पडलो आणि सतत आमची चर्चा होत होती। कधी दिल्लीला जावं लागत होतं, त्याच्यातून चर्चा होत होती आणि पुढं कसं करायचं, काय करायचं। साहजिकच भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री होणार होते आणि उपमुख्यमंत्री राहिलेले 2 पक्षाचे होणार होते, परंतु काही वेगवेगळ्या कारणामुळं हे उशीर होत गेला। मी तुमच्याकडे 14 तारखेलाच येणार होतो, मी ठरवलेलं होतं 14 तारखेला जाऊन बारामतीकरांच्या पुढं नतमस्तक व्हायचं, त्यांना अभिवादन करायचं, त्यांना सॅल्यूट करायचा आणि त्यांनी जी जबाबदारी दिली, मला 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी केलं आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याची जबाबदारी आता वाढलेली आहे। यापुढील काळात देखील बारामती विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारचा प्रतिनिधी, बारामतीकरांचा लोकप्रतिनिधी या दृष्टिकोनातून मी कायम कटिबद्ध राहण्याचं ठरवलेलं आहे आणि अशी ग्वाही देखील मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देऊ इच्छितो। सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। मला अनेक जण म्हणायचे लोकसभेला 48,000 मतांनी माझा लोकसभेचा उमेदवार मागे राहिलेला होता, आता इथं कसं होणार। परंतु कार्यकर्ता कामाला लागलेला होता, सगळेच जण आपापल्या परीनं काम करत होते। वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, वेगवेगळ्या प्रकारची टीका टिप्पणी झाली, परंतु एक आम्ही भूमिका स्वीकारलेली होती, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं देखील महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कुणावरही टीका करायची नाही। आपण ज्या काही लाभाच्या योजना दिलेल्या आहेत, आपण जे काही काम केलेलं आहे आणि उद्याच्या काळामध्ये पुन्हा जनतेने संधी दिल्यानंतर 5 वर्षाच्या करता जे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता विजन एकनाथराव देवेंद्रजी आम्ही सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, ते विजन कृतीमध्ये आणण्याच्या करता आम्ही सगळ्या भागामध्ये फिरत होतो, लोकांना आव्हान करत होतो, मायमाऊलींना आव्हान करत होतो, माझ्या बहिणींना आव्हान करत होतो, आमच्या तरुणींना आव्हान करत होतो आणि शेतकरी वर्गाला, कष्टकरी वर्गाला, सगळ्या घटकांना आव्हान करत होतो। सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम मतदार राजा करत होता आणि त्याच्यातून नंतर देशाचे पंतप्रधान असतील, गृहमंत्री असतील, इतर अनेक दिग्गज नेते हे आपापल्या परीनं महाराष्ट्र पिंजून काढत होते। विरोधकांमधले देखील नेतेगण महाराष्ट्र पिंजून काढत होते, पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या जनतेने